नमस्कार, माझं नाव डॉक्टर यश वेलणकर. मी BAMS केलेलं आहे आणि त्यानंतर मानसोपचार म्हणजे सायकोथेरपी आणि काउन्सिलिंग यामध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं आहे. आणि मला मेंदूमध्ये जे काही आधुनिक संशोधन होतं त्याचा अभ्यास करण्याची हौस आहे. मी ते सतत जे काही आधुनिक संशोधन होत असतं त्याचा अभ्यास करत असतो. आणि आम्ही वैद्यकीय कॉलेजमध्ये असताना मेंदूविषयीचं जे काही ज्ञान होतं त्यानंतर आता खूप अधिक संशोधन झालेलं आहे. विशेषतः 2000 सालानंतर नवीन टेक्नॉलॉजी विकसित झाली आणि त्या तंत्रज्ञानामुळे एखादी व्यक्ती कृती करत असताना तिच्या मेंदूत काय चाललेलं आहे हे आता समजू लागलं. त्याचे वेगवेगळ्या टेस्ट विकसित झाल्या आणि या सर्वाचा एकत्रित परिणाम म्हणून मेंदूमध्ये माणसाला राग आलेला असतो त्यावेळी काय होत असतं, माणूस विचारात असतो त्यावेळी काय होत असतं आणि माणूस लक्ष देतो त्यावेळी काय होत असतं हे समजलेलं आहे. आणि या सगळ्या संशोधनातून एक महत्वाची गोष्ट लक्षात आलेली आहे आणि ती आपण सर्वांनी लक्षात घेणं खूप महत्वाचं आहे. ती म्हणजे आपला मेंदू सतत बदलत असतो. पूर्वी आम्ही जे काही शिकलो होतो किंवा आपली जी एक समजूत असते की मेंदू एकदा जो काही घडला की तो तसाच राहतो, ही जी समजूत होती ती चुकीची आहे असं आता लक्षात आलेलं आहे. माणसाचा मेंदू त्याला मिळणाऱ्या अनुभवानुसार सतत बदलत असतो आणि याला न्यूरोप्लास्टिसिटी असं म्हणतात. आणि ही न्यूरोप्लास्टिसिटी आपल्याला आपल्या भल्यासाठी, आपल्या आनंदासाठी, अधिक सुखी होण्यासाठी वापरता येऊ शकते. जर ती वापरली नाही तरी सुद्धा मेंदू बदलतच असतो आणि तो आपला त्रास वाढवण्याच्या दिशेनं बदलत राहू शकतो. आणि त्यामुळे आपण सुखी व्हायचंय की नाही, आनंदी व्हायचंय की नाही हे आपला मेंदू ठरवत असतो. पण त्या मेंदूलाचा विकास कोणत्या दिशेनं करायचा हे मात्र ती व्यक्ती ठरवू शकते. आणि याच सगळ्या संशोधनातून मला जे लक्षात आलंय ते मी नेहमी सांगत असतो. माझे जे युट्यूबवर व्हिडिओ आहेत ते सर्व याच्याच संबंधात आहेत आणि ते आपण आपल्या आयुष्यात अधिक आनंदी होण्यासाठी, आपल्या भावनांचा त्रास कमी करण्यासाठी आपण वापरू शकतो. भावनांचा त्रास म्हणजे काय होत असतो, एखादा राग आला की घटना सकाळी घडून गेलेली असते पण तो माणूस मात्र दिवसभर रागावलेला असतो किंवा उदासी खूप वेळ टिकून राहते आणि काही करू नये असं वाटत राहतं किंवा एखाद्या गोष्टीची भीती असते आणि त्या भीतीची तीव्रता इतकी असते की आपण आपल्या विकासासाठी आवश्यक असणाऱ्या अनेक गोष्टी करू शकत नाही. तर हे सगळे भावनांचे त्रास आहेत आणि हे सगळे भावनांचे त्रास या न्यूरोप्लास्टिसिटीमुळेच म्हणजे मेंदू जो नंतर जो काही बदलला त्यामुळे निर्माण झालेले असते. म्हणजे एखाद्याला बंदिस्त जागेची भीती असते, ही काही जन्मापासूनच असेल असं नाही, किंवा पाण्याची भीती असते, पण ही भीती नंतर विकसित झालेली असू शकते. किंवा एखाद्याला उदासी येऊ लागते. बालक, लहान मुलं काही उदास नसतं, ते नेहमी उत्साही असतं, काही वेळा रडतं, रुसतं, पण ते जे रुसणं असतं ते फार वेळ राहत नसतं. पण नंतर जसं ते बालक हळूहळू मोठं होतं आणि त्याचा जो काही स्वभाव असतो, मग तो स्वभाव काय काय असू शकतो, तर एखादी घटना घडून गेली की त्याचाच विचार करत राहणं असा एखाद्या व्यक्तीचा स्वभाव असू शकतो. आणि त्यामुळे ती व्यक्ती त्याच्या मेंदूला तसाच अनुभव देत असते, ज्यामुळे मेंदूमध्ये ही जी भावना निर्माण करणारी, प्रतिक्रिया करणारी जी काही एक व्यवस्था आहे ती अधिक तीव्र होते, अधिक संवेदनशील होते आणि मग त्या माणसाला उदासीचा त्रास होऊ लागतो. आणि त्यामुळे असं म्हणतात की मी जो आत्ता आहे हा असा का आहे. ऋतिक रोशनचं गाणं तुम्हाला माहिती असेल, मैं ऐसा क्यों हूं. तर मी असा का आहे याची 3 वेगवेगळी कारण आहेत. पहिलं कारण आहे जैविक घटक.
बायोलॉजिकल फॅक्टर्स म्हणजे काय की माझ्या आई वडिलांचे जीन्स माझ्या शरीरात आलेले असतात आणि त्यामुळे माझ्या डोळ्याचा रंग ठरतो, माझ्या नाकाचा आकार ठरतो, माझे केस कुरळे असणार की सरळ असणार हे त्या जीन्सवर अवलंबून असतं. याचबरोबर माझ्या शरीरातली रसायनं वेगवेगळ्या वेळी बदलतात, वयानुसार बदलतात आणि त्यानुसार सुद्धा माझं शरीर बदलतं आणि माझं मनही बदलतं. त्यामुळे शरीरातली रसायनं हा सुद्धा बायोलॉजिकल फॅक्टर आहे, जैविक घटक आहे. तर असे काही जैविक घटक हे माझं व्यक्तिमत्व ठरवत असतात. दुसरा घटक आहे सामाजिक घटक. मी कुठे लहानाचा मोठा झालो, मी लहानपणापासून कोणकोणत्या प्रसंगांना सामोरे गेलो, आजूबाजूला काय पाहिलं, आजूबाजूला कशी माणसं होती, माझ्यावर कोणते संस्कार झाले, या सर्वाचा देखील परिणाम माझ्यावर होत असतो. आणि त्यानुसार माझ्या मेंदूची जडणघडण होत असते. मी म्हटलं तसं माझ्या घरात जर लहानपणापासून सतत भांडणं होत असतील, घरामध्ये जी वेगवेगळी माणसं आहेत ती एकमेकांशी भांडत असतील, तर त्या भांडणांचा परिणाम माझ्या मेंदूवर होत असतो. एखाद्या व्यक्तीला लहानपणी काही आघात सहन करावा लागला किंवा नंतर देखील त्याला काही भावनिक त्रास देणारा आघात, एखादा ऍक्सिडेंट त्याच्या समोर झाला, प्रिय व्यक्तीचा मृत्यू झाला किंवा आता जसं आपण कोरोनाच्या संकटामध्ये अनेक संकट आपण अनुभवली, हॉस्पिटलाइज करायला लागलं, मृत्यू झाले, नोकऱ्या सुटल्या, धंदे बिझनेस बंद पडले, असे ज्यावेळी भावनिक आघात होतात त्याचा परिणामही मेंदूवर होत असतो. आणि काही वेळा त्या भावनिक आघाताचा परिणाम म्हणून मेंदूतला तो जो भावना निर्माण करणारा एक मेंदूचा भाग आहे तो अधिक संवेदनशील होतो. त्यामुळे देखील अँझायटी, डिप्रेशन म्हणजे चिंता, उदासी, भीती असे त्रास वाढत जातात. म्हणजे हा दुसरा घटक आहे. मला कोणत्या परिस्थितीमध्ये राहावं लागलं, कोणत्या परिस्थितीला सामोरं जावं लागलं, ज्याला आपण सामाजिक घटक असं म्हणतो, हे माझ्या मेंदूवर परिणाम करत असतात, मेंदूमध्ये बदल घडवत असतात. पण आणखी एक तिसरा घटक आहे आणि तो घटक म्हणजे माझा निवड, माझा निर्णय, माझा चॉईस. मी ठरवू शकतो माझ्या मेंदूला कोणते अनुभव अधिक द्यायचे, कोणते अनुभव कमी द्यायचे. आणि हे जर मी ठरवलं त्यानुसार सुद्धा माझ्या मेंदूची जडणघडण मी करू शकतो. म्हणजे पहिले दोन घटक आपल्या नियंत्रणात असतातच असं नाही, आपल्या कंट्रोलच्या बाहेरच असू शकतात. पण तिसरा घटक मात्र प्रत्येक माणसाच्या नियंत्रणामध्ये असतो आणि त्याने ते नियंत्रण मिळवलं आणि तो घटक वापरू लागला तर माणूस त्याच्या मेंदूचं प्रोग्रॅमिंग, त्याच्या मेंदूची जडणघडण, त्याला दिशा देऊ शकतो, त्याच्या मेंदूचं प्रोग्रॅमिंग बदलवू शकतो. आधुनिक संशोधनामध्ये हे जे लक्षात आलेलं आहे हे खूपच अधिक महत्वाचं आहे. आणि त्यामुळे परिस्थिती कोणतीही असली तरी सुद्धा माझ्या मेंदूची जडणघडण कशी करायची हे मी ठरवू शकतो, तुम्ही ठरवू शकता, प्रत्येक व्यक्ती ठरवू शकते. म्हणजे हा जो तिसरा घटक आहे तो समजण्यासाठी मी एक उदाहरण देतो की मी अशी अनेक उदाहरणं पाहिली आहेत आणि असं याच्यावर रिसर्च देखील झालेला आहे की आपण असं पाहतो की जुळी मुलं जी असतात ही बऱ्याचदा त्यांचे जे जीन्स असतात ते सारखेच असतात, त्यामुळे ती सारखीच दिसायला सारखीच असतात. तर असे काही जगात घडलेले अनुभव आहेत की त्यांचे वडील खूप व्यसनी होते, दारुडे होते आणि दोन्ही मुलगे हे जुळे होते. परंतु त्या दोन जुळ्या मुलांपैकी ती मुलगे जसे मोठे झाले तसा त्यातला एक मुलगा हा दारुडा झाला, व्यसनी झाला. आणि तो असं त्याचं रॅशनलायझेशन करायला लागला, ते असं सांगायला लागला की लहानपणापासूनच मी वयाच्या 5व्या-6व्या वर्षापासूनच दारू पाहिलेली आहे. घरात बापच माझा दारू पीत बसलेला होता आणि त्यामुळे मी दारू प्यायला लागलो, असा एक मुलगा सांगतो. आणि दुसरा मुलगा मात्र त्याच वातावरणात राहिलेला असून त्याचे जीन्स तेच असून म्हणजे त्याचे जैविक घटक आणि सामाजिक घटक हे एकच असताना, सारखेच असताना मात्र तो आपल्या जुळ्या भावासारखा होत नाही. तो
व्यसन मुक्तीचं काम करू लागतो, दारूबंदीचं काम करू लागतो, त्याचा प्रसार करू लागतो. आणि तो असं सांगतो की दारूमुळे काय वाईट घडतं हे मी माझ्याच घरात पाहिलं होतं आणि त्यामुळे या दारूचं व्यसन कसं कमी करायचं त्यासाठी प्रयत्न करायचं मी ठरवलं. आता दोन जुळ्या भावंडांमध्ये हे फरक का झाले, तर त्यातली जो तिसरा घटक आहे की त्या व्यक्तीचा निर्णय हा तिथे महत्वाचा ठरला. त्या दोन्ही जुळ्या भावंडांचे जैविक घटक सारखेच होते, त्यांचे जीन्स सारखेच होते, ते एकाच वयाचे होते, त्यामुळे त्यांच्या शरीरातली रसायनं सारखीच होती, त्यांची सामाजिक परिस्थिती सारखीच होती, ते एकाच घरात लहानाचे मोठे झाले, एकाच वेळी झाले. तरी देखील एक भाऊ व्यसनाधीन झाला आणि त्याने आपल्या तब्येतीवर खूप दुष्परिणाम केले, त्यातला कोणताच व्यवसाय तो नीट करू शकला नाही. उलट दुसरा भाऊ व्यसन मुक्तीचा कार्यकर्ता झाला आणि त्याने समाजामध्ये मान प्रतिष्ठा मिळवली आणि तो अनेकांना उपयोगी पडू लागला. हा जो तिसरा घटक आहे, हा तिसरा घटक हा बदल घडवतो. आणि हा तिसरा घटक आपल्या सगळ्यांच्या हातात आहे. अगदी जे मेंटली रिटार्डेड माणसं असतील किंवा स्किझोफ्रेनिया, डिप्रेशन याच्या सिव्हिअर ज्यांना अटॅक आलेला असतो, त्यावेळी तिसरा घटक हा त्यांच्या हातात नसतो. त्यावेळी त्यांना अन्य माणसांनी मदत करावी लागते, डॉक्टरकडे न्यावं लागतं, औषधं द्यावी लागतात. कारण आपल्याला काही त्रास आहे याचं देखील भान ज्यावेळी स्किझोफ्रेनियाचा अटॅक आलेला असतो त्यावेळी त्या माणसाला नसतं. पण आपली अशी स्थिती नाहीये आणि त्यामुळे आपण आपल्या मेंदूची जडणघडण कशी करायची, परिस्थिती कोणतीही असेल ती परिस्थिती बदलवण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी देखील माझे भावनिक स्वास्थ्य चांगलं असणं आवश्यक आहे. परिस्थिती बदलवण्यासाठी प्रयत्न करत राहायला हवेत, पण ते प्रयत्न घडत नाहीत कारण कारण माझं भावनांचं स्वास्थ्य बिघडतं, मी अस्वस्थ राहायला लागतो आणि ती अस्वस्थता उदासीनतेमध्ये रूपांतरित होते. मग मला काहीच करू नये असं वाटतं. मी केवळ सगळ्या माणसांना नावं ठेवत आणि शिव्या देत राहतो, पण त्यामुळे कुणाचं सहकार्य मला मिळत नाही, मी कुणाशी सहकार्य करू शकत नाही आणि त्यामुळे माझ्या परिस्थितीमध्ये जे काही बदल घडवणं अपेक्षित असतं, आवश्यक असतं, ते होत नाही. तर परिस्थिती वाईट असू शकते, घरात कुटुंबात अनेक त्रास असू शकतात, तरी देखील त्या त्रासांना कसं सामोरं जायचं, त्यासाठी स्वतःचं मानसिक स्वास्थ्य कसं चांगलं ठेवायचं, भावनिक समतोल कसा राखायचा, हे प्रत्येक व्यक्तीच्या नियंत्रणामध्ये असतं. आणि ते नियंत्रण मिळवण्यासाठी आधुनिक संशोधनाचं लक्षात येत आहे की पहिली गोष्ट आपल्याला शिकणं आवश्यक आहे आणि ते म्हणजे लक्ष देण्याचं कौशल्य विकसित करणं आवश्यक असतं. यावर संशोधन झालंय. म्हणजे इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या असं आपण शाळेपासून ऐकतो. आपले शिक्षक आपल्याला सांगत असतात, आपण कुठेतरी दुसऱ्या आपल्या मित्राशी मैत्रिणीशी बोलत असतो, शिक्षक समोर शिकवत असतात आणि ते ओरडतात, इकडे लक्ष द्या. सो इकडे हे जे लक्ष द्या असं सांगत असतात, ज्यावेळी माणूस लक्ष देतो त्यावेळी मेंदूत नक्की काय घडतं याचं आता संशोधन झालंय. आणि त्यात असं लक्षात आलं आहे की लक्ष जाणं आणि लक्ष देणं या दोन वेगवेगळ्या प्रक्रिया आहेत. म्हणजे आता तुम्ही यामध्ये सहभागी झालेले असाल, पण आजूबाजूला जे काही घडतं आहे तिकडेच तुमचं लक्ष जात असेल, आजूबाजूला आवाज येत असतील तिकडे तुमचं लक्ष जात असेल, तर मेंदूत वेगळी प्रक्रिया घडते ज्याला बॉटम अप प्रोसेस असं म्हणतात. म्हणजे काय, मेंदू हा आपला सगळा मेंदू आहे, याच्या तळाकडून पुढे सिग्नल अधिक जात असतात. असे सिग्नल्स ज्यावेळी अधिक जात असतात त्यावेळी आपलं लक्ष जात असतं. मग लक्ष कुठे कुठे जातं, लक्ष बाहेर मोठे जे काही आवाज येतात तिकडे जातं, समोर जर काही चकचकायला लागली एखादी वस्तू तिकडे जातं, म्हणजे पंच ज्ञानेंद्रियांकडे आपलं लक्ष जातं. आता अचानक भज्यांचा वास येऊ लागला तर तिकडे तुमचं लक्ष जाऊ शकतं. त्याचबरोबर लक्ष शरीरात जातं, खाज उठायला लागली तर आपण असं खाजवतो. आणि तिसरी महत्वाची गोष्ट, लक्ष विचारात जातं. म्हणजे तुम्ही आता माझं बोलणं ऐकत आहात,
पण एक 2-5 मिनिटं गेल्यानंतर तुमच्या मनात विचार येत राहतात आणि त्यामध्ये तुम्ही जाऊ शकता. विचारातच आपलं लक्ष राहतं आणि आज ही समस्या खूप वाढलेली आहे, ज्याला ओव्हर थिंकिंग असं म्हणतात. माणसं खूप सतत विचारातच असतात. तर ज्यावेळी विचारात त्याचं लक्ष जात असतं त्यावेळेस लक्ष जात असतं आणि त्यावेळी बॉटम अप प्रोसेस म्हणजे तळापासून मेंदूच्या पुढील भागापर्यंत सिग्नल्स अधिक मोठ्या प्रमाणात वाहत असतात. आता ज्यावेळी माणूस लक्ष देतो त्यावेळी मात्र मेंदूचा हा जो पुढचा भाग आहे, ज्यामध्ये हा पुढचा भाग म्हणजे प्रीफ्रंटल कॉर्टेक्स, त्यामध्ये लक्ष देण्याचं एक केंद्र आहे, त्याला अटेन्शन सेंटर असं म्हणतात. तर ते लक्ष देण्याचं केंद्र आणि त्याला एक्झिक्युटिव्ह फंक्शन, कंपन्यांमध्ये जसं एक्झिक्युटिव्ह असतात तसं आपल्या मेंदूची सगळी एक्झिक्युटिव्ह सेंटर्स इथे आहेत. तर इथे लक्ष द्यायचं आहे असं ज्यावेळी मी ठरवतो, आता माझ्या बोलण्याकडेच लक्ष द्यायचं आहे, बाहेरून किती आवाज आले तरी तिकडे लक्ष द्यायचं नाही, मी ज्यावेळी लक्ष कुठे द्यायचं आहे ते ठरवतो त्यावेळी माझ्या मेंदूच्या या भागाकडून मेंदूच्या सगळ्या भागाकडे सिग्नल्स जात असतात आणि म्हणून याला टॉप डाऊन प्रोसेस असं म्हणतात. हे जे मी सांगतोय याच्यावर संशोधन झालेलं आहे. म्हणजे माणसांना असे स्कॅनर डोक्यावर लावून असं कॉम्प्युटर समोर बसवलं, स्क्रीन समोर बसवलं आणि स्क्रीन मध्ये एका बाजूला एक इमेज अशी ब्लिंक व्हायला लागली, त्याबरोबर त्यांचं लक्ष तिथे गेलं आणि तिथे लक्ष गेलं त्यावेळी मेंदूत काय घडलं ते संशोधकांनी पाहिलं. आणि मग या सगळ्या माणसांना असं सांगितलं की ह्या स्क्रीनवर खूप शब्द आहेत, यामध्ये हा एक शब्द ब्रेन असा एक शब्द आहे, तो शोधा. तो शोधण्यासाठी माणसं लक्ष देऊ लागली त्या स्क्रीनकडे, स्क्रीनवर जे काही लिहिलेलं होतं ते वाचू लागली आणि त्यातलं ब्रेन कुठे लिहिलेलं आहे ते वेगवेगळ्या आकारात शब्द लिहिलेले होते ते शोधू लागली, म्हणजेच लक्ष देऊ लागली. आणि त्यावेळी त्यांनी ठरवलं होतं की आता ह्या ब्रेन शब्दाकडे लक्ष द्यायचं आहे. त्यावेळी त्यांच्या मेंदूतल्या या भागाकडून तळाच्या भागाकडे जाणारे जे काही सिग्नल्स होते याची संख्या ही वाढली आणि त्यामुळे याला टॉप डाऊन प्रोसेस असं सायंटिस्टनी नाव दिलं. आणि त्यासाठी आपल्याला हे समजून घ्यायला हवं की लक्ष जाणं आणि लक्ष देणं या दोन वेगवेगळ्या प्रक्रिया आहेत. आपल्याला होणारे सारे भावनिक त्रास जर कमी करायचे असतील तर आपल्याला लक्ष देण्याचा सराव हा करायला हवा. मग लक्ष कुठे कुठे द्यायला हवं? लक्ष वारंवार वर्तमान क्षणात देण्याचा प्रयत्न करायला हवा. म्हणजे आता तुम्ही ऐकता आहात तर याकडेच लक्ष देत राहायला हवं. असं करताना सतत आपलं लक्ष इथे राहील का? तर नाही राहणार. आपल्या मेंदूचं हेच काम आहे, तो विचार तयार करत असतो आणि विचार हे बऱ्याचदा वर्तमानातले नसतात, ते भविष्यातले असतात किंवा भूतकाळातले असतात. म्हणजे मी जे काही सांगतो आहे त्यानुसार तुम्हाला एखादी जुनी गोष्ट आठवू शकते किंवा मी काहीतरी इथे सांगतोय पण तुमच्या मनामध्ये विचार मात्र आता नंतर काय करायचं आहे त्याचे येऊ शकतात. असे विचार येणं हे स्वाभाविक आहे, नैसर्गिक आहे. आपल्या इथे हा एक गैरसमज आहे की ज्यावेळी मी असं लक्ष देतो त्यावेळी पूर्णतः एकाग्र होणं अपेक्षित आहे, आवश्यक आहे. हे जरी आवश्यक असलं तरी ते शक्य नसतं. खूप सरावानं ते शक्य होते. आणि त्यामुळे पहिली महत्वाची गोष्ट आपल्याला समजायला हवी की माझ्या मनात दुसरे विचार येणार, ते स्वाभाविक आहे, पण मला त्याचं भान यायला हवं की माझ्या मनात आता हे जे काही मी भाषण करतोय त्यापेक्षा वेगळेच कुठले तरी विचार येत आहेत. किंवा तुमच्या मनात हे भान यायला हवं की आता हे जे काही सांगितलं जात आहे तिकडे माझं लक्ष नाहीये. हे भान येणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे. दॅट इज अ सेलिब्रेटिंग मुवमेंट. असं भान वेगवेगळ्या वेळी येऊ शकतं. तुम्ही काहीतरी वाचता आहात आणि वाचता वाचता तुमचं मन विचारात जातं, तुम्ही तंद्रीत जाता, वेगळ्याच गोष्टीचा विचार करू लागता. आता हे लक्षात यायला हवं की माझं वाचण्याकडे लक्षच नाहीये, माझं ऐकण्याकडे लक्षच नाहीये, मी जे काही काम करते आहे त्याकडे माझं लक्ष नाहीये किंवा मी जो काही अनुभव घेतो आहे, मग तो आंघोळीचा अनुभव देखील असेल, जेवणाचा अनुभव असेल, त्याकडे आपलं लक्ष नाही आहे.
हे लक्षात येणं हे खूप महत्वाचं आहे. आणि हे लक्षात येण्यासाठी रोज काही वेळ सराव करायला हवा. सराव करायचा म्हणजे ठरवायचं इथे आपलं लक्ष द्यायचं आहे, आणि असं लक्ष देत असताना मनात दुसरे विचार येतील, ते स्वाभाविक आहे. ज्यावेळी लक्षात येईल त्यावेळी ते मान्य करायचं, अरे मी ठरवलं होतं तिथून माझं लक्ष विचलित झालं आहे, पुन्हा जिथे ठरवलं होतं तिथे लक्ष द्यायचं, पुन्हा पुन्हा करायचं. आणि अशी एखादी व्यक्ती ज्यावेळी पुन्हा पुन्हा असा लक्ष देण्याचा सराव करते त्यावेळी पुन्हा तिच्या मेंदूत न्यूरोप्लास्टिसिटी नुसार बदल झालेले लक्षात येतात. मेंदू संशोधनात असं आढळलं आहे की ज्यावेळी असा सराव एखादी व्यक्ती करते त्यावेळी इथे मेंदूमध्ये ते जे मी म्हटलं अटेन्शन सेंटर, ज्याचं नाव आहे डॉर्सोलॅटरल प्रीफ्रंटल कॉर्टेक्स, नाव ठेवण्याची गरज नाही, लक्षात ठेवण्याची गरज नाही, पण असं एक मेंदूत आपलं केंद्र आहे. ज्यावेळी मी असा सराव करतो, पुन्हा पुन्हा माझ्या इच्छेनं लक्ष देण्याचा सराव करतो, त्यावेळी ते केंद्र विकसित होतं. तिथे नवीन कनेक्शन, मेंदूच्या ज्या काही मेंदूच्या पेशी असतात त्या पेशींमध्ये जेवढी कनेक्शन अधिक तेवढा तो भाग अधिक सक्रिय असतो. तिथे नवीन कनेक्शन निर्माण होतात. काही वेळा तर त्या पेशींची संख्याही तिथली वाढलेली दिसून येते, आणि त्यामुळे माझं लक्ष विचलित होण्याचा जो काही वेळ आहे तो हळूहळू कमी होतो. माझ्या लवकर लक्षात येऊ लागतं की माझं लक्ष विचलित झालेलं आहे. आणि अशा पद्धतीनं आपण जे काही करत असू ते अधिक चांगल्या प्रकारे करू शकतो. पण त्यासाठी अनावश्यक विचारात राहणं हे कमी करायला हवं. पण ते कमी करणं सोपं नसतं, कारण मनात विचार येणं आणि विचार करणं या पुन्हा दोन वेगवेगळ्या प्रक्रिया आहेत हे मेंदू विज्ञानात लक्षात आलं. म्हणजे माणसं असं सांगत असतात, एखादा माणूस सतत विचार करत राहत असेल तर त्याला माणसं असं सांगतात, तू उगाचच त्या गोष्टीचा विचार करत राहतोय, तो विचार करू नको. असं सांगणं योग्य आहे, परंतु इथे एक लक्षात घेतलं जात नाही की विचार करणं माणूस थांबवू शकतो, मात्र मनात विचार येणं तो थांबवू शकत नाही. कारण विचार येणं हे मेंदूच ठरवत असतो, मेंदू विचार निर्माण करत असतो, आणि त्याची जी काही जडणघडण झालेली आहे, त्याला जो काही अनुभव मिळालेला आहे, त्याचं जे काही प्रोग्रामिंग झालेलं आहे त्यानुसार तो विचार निर्माण करत असतो. आणि ते निर्माण केलेले विचार ज्यावेळी आपल्या जागृत मनात येतात त्याच वेळी आपल्याला समजतात की हा मनात हा विचार आहे. मग बऱ्याचदा मनात असा विचार येतो आणि त्यावरच माणूस विचार करत राहतो. आणि त्यामुळे हे जे विचार करणं, विचारात राहणं, ओव्हर थिंकिंग हे कमी करायचं असेल तर पुन्हा हा लक्ष देण्याचा सराव करायला हवा. आणि त्यामध्ये लक्ष हे मनात काय घडतंय त्याकडे द्यायला हवं. मगाशी आपण पाहिलं की लक्ष कृतीकडे द्यायला हवं. ज्यावेळी आपण काम करतोय त्यावेळी त्या कृतीकडे लक्ष द्यायला हवं. आता तुम्ही ऐकता आहात तर ऐकण्याकडे लक्ष द्यायला हवं. पण मनात कोणते विचार येत आहेत त्याकडे सुद्धा अधूनमधून लक्ष द्यायला हवं. आणि त्यासाठी कोणतीही कृती न करता काही वेळ शांत बसायला हवं. आजकाल माणसं असं शांत बसणंच विसरली आहे. ती सतत स्वतःला एंगेज ठेवत असतात. मग काहीतरी म्युझिक ऐकत असतात, व्हिडिओ पाहत असतात, वाचत असतात, ऐकत असतात, सोशल मीडियावर सर्फिंग करत असतात. असं ज्यावेळी ती करत असतात त्यावेळी ती लक्ष देत असतात, पण मेंदूमध्ये आतमध्ये काय साठलं आहे आणि त्यामुळे कोणते विचार निर्माण होत आहेत याकडे मात्र लक्ष द्यायला त्यांना सवड नसते, ते माहितीच नसतं. पण जी काही माहिती आपण घेत असतो ती सगळी माहिती साठत असते, त्यावर प्रक्रिया होत असते मेंदूत, आणि त्याचा परिणाम म्हणून मेंदूत विचार निर्माण होणं सुद्धा, आपल्यावर जे काही प्रसंग उद्भवले आहेत, आपण कोणत्या गोष्टीचा अधिक विचार करतो, आपल्याला कोणती माहिती आपण घेतो, या सर्वानुसार विचार मनात येणं हे ठरत असतं. आणि त्यामुळे आपल्याला हे लक्षात घ्यायला हवं की कोणते विचार मनात यायला हवेत यावर माणसाचं नियंत्रण नसतं. कोणते विचार करायला हवेत यावर तो नियंत्रण ठेवू शकतो, पण कोणते विचार यायला हवेत यावर मात्र त्याचं नियंत्रण नसतं.
आणि विचार येणं आणि विचार करणं यातला जर फरक समजला नाही तर मनात जे विचार येतात त्यावरच माणूस विचार करत राहतो आणि आणि मग पुन्हा न्यूरोप्लास्टिसिटीच्या नियमानुसार मेंदूला पुन्हा तेच प्रोग्रामिंग तो करत असतो. हे जर आता बदलवायचं असेल तर दुसरी गोष्ट विचार येणं आणि विचार करणं यातला फरक प्रत्येक माणसाला समजायला हवा. आता ज्यावेळी विचार येत असतात काही वेळा हे विचार इतके वेगानं आणि इतक्या संख्येनं येत असतात की हा फरक समजणंच कठीण होऊन जातं. असं केव्हा घडतं? असं घडतं ज्यावेळी मनात कोणतीही भावना असते त्यावेळी. मला राग आला आहे हे माझ्या कसं लक्षात येतं? तर रागाचे विचार माझ्या मनात येत असतात. तो माणूस ना त्याने मला असंच फसवलं, तो असाच आहे, मी त्याच्यावर इतके उपकार केले पण त्याच्या ते लक्षात नाही, सगळी माणसं स्वार्थी असतात, असे विचार माझ्या मनात येत असतात. त्यावेळी त्याला मी म्हणतो की मला त्या माणसाचा राग आलेला. दुःख होत असतं त्यावेळेस दुःखाचे विचार येत असतात, चिंता वाटत असते त्यावेळी भविष्याचेच विचार अधिक येत असतात, आणि उदासी असते त्यावेळी त्यावेळी मी अपयशी आहे, मला काहीच जमलं नाही, माझा भविष्य काळ सगळा काही आशादायी नाही, अंधकारमय आहे, मला कोणाचीच मदत नाही, असे विचार वारंवार येत असतात. त्यामुळे जी भावना निर्माण होते त्याला आपण उदासी असं म्हणतो. तर ज्यावेळी कोणतीही भावना मनात असते त्यावेळी तेच विचार मनात अधिक येत असतात, आणि त्यावेळी त्या विचारांपासून बाहेर पडणं हे कौशल्य आहे, ते सरावानच शक्य होतं. आणि मग अशी म्हटलं विचार कोणते येतात मनात ते आपल्या नियंत्रणात नाही आहेत. आपल्या मेंदूचं आतापर्यंत जे काही प्रोग्रामिंग झालेलं आहे त्यानुसार मेंदूच विचार निर्माण करत असतो. यावर सुद्धा खूप संशोधन झालेलं आहे, आणि त्यामुळे माणसाच्या हातात विचार येणं नाही हे आता मेंदू संशोधनात स्पष्ट झालेलं आहे. पण त्या विचारापासून तो स्वतःला अलग करू शकतो. याला मानसशास्त्रामध्ये आम्ही डिफ्युजन असं म्हणतो. सो हे जे डिफ्युजन आहे हे मात्र आपण कौशल्य म्हणून विकसित करू शकतो, आणि ते विकसित करण्यासाठी पुन्हा लक्ष देण्याचं कौशल्य विकसित करणं आवश्यक असतं. म्हणजे ज्यावेळी माझ्या मनात कोणत्याही भावना असतात, उदासी, राग, भीती, त्यावेळी तेच विचार माझ्या मनात खूप वेगानं येत असतात, खूप मोठ्या संख्येनं येत असतात, आणि त्या विचारात मी वाहून जात असतो. आता हे जर कमी करायचं असेल, म्हणजेच जर मी माझ्या विचारात वाहून गेलो आणि आणि तोच विचारात राहिलो तर पुन्हा माझ्या मेंदूचं प्रोग्रामिंग हे त्याच दिशेनं होणार, आणि मग ही उदासी, ही भीती, हे राग येण्याचं प्रमाण हे हे वाढत जाऊ शकतं. हे जर कमी करायचं असेल तर मला आधी त्या विचारांच्या प्रवाहातून स्वतःला बाहेर काढणं आवश्यक आहे, आणि इथे पुन्हा लक्ष देण्याचं कौशल्य विकसित करणं आवश्यक आहे. मग त्या ज्यावेळी कोणत्याही भावना असतात मनात त्यावेळी त्या भावनांचा परिणाम म्हणून शरीरात देखील बदल होत असतात. भीती असते त्यावेळी छातीत धडधडतं, राग असतो त्यावेळी आपल्या मराठीत म्हण आहे, तळ पायाची आग मस्तकाला जाते. ही केवळ शब्द नाहीयेत, खरंच राग असतो त्यावेळी शरीरामध्ये दाह जाणवत असतो, पण आपण शरीराकडे लक्षच दिलेलं नसतं आणि त्यामुळे ते आपल्याला दाह जाणवत नाही. आणि म्हणून मग लक्ष देण्याचा सराव जर आपण केला, ज्यामध्ये स्वतःच्या शरीराकडे लक्ष देणं हा देखील एक महत्वाचा भाग असतो. मी माझ्या शरीराकडे लक्ष देऊ शकतो. आता छातीवर असा हात ठेवलाय तर हाताचा स्पर्श समजतोय, त्याबरोबर छातीत अन्य काही जाणवतंय का, माझ्या छातीत धडधड, जडपणा, त्याकडे मी लक्ष देऊ शकतो. पोटात काय होतंय त्याकडे लक्ष देऊ शकतो. खरं म्हणजे शरीरामध्ये जे काही घडतं शरीराकडे लक्ष जातं आपलं, त्याच वेळी आपल्याला समजतं की आता टॉयलेटला जायला हवं, बाथरूमला जायला हवं, किंवा आता भूक लागली आहे. हे कसं समजतं? शरीरात काहीतरी बदल झालेले असतात. हे बदल ज्यावेळी शरीराला अशा काही गरजा निर्माण होतात त्यावेळी जसे होतात, तसंच मनामध्ये ज्यावेळी बदल होतात, मन अस्वस्थ होतं, त्यावेळी शरीरात रसायनं पाझरतात, आणि त्या रसायनांचा परिणाम म्हणून सुद्धा शरीरात प्रत्येक भावनेच्या वेळी काही ना काही बदल होत असतात. पण आपण शरीराकडे पुरेसे लक्षच दिलेलं नसतं, आणि त्यामुळे ते बदल आपल्याला समजत नाही. लक्ष देण्याच्या कौशल्यामध्ये आता शरीराकडे लक्ष देणं हा देखील एक महत्वाचा भाग असतो. आणि रोज एक 10 मिनिटं 15 मिनिटं जर आपण शरीराकडे लक्ष दिलं तर शरीरात जे काही घडतं आहे, हे जे काही बदल घडत आहेत ते ते आपल्याला समजू लागतात. हे जे बदल आहेत त्यांनाच आम्ही संवेदना असं म्हणतो. आणि मग त्याचा पुढचा टप्पा असा असतो की ज्यावेळी मन अस्वस्थ होतं
राग आला आहे, माझ्या मनाविरुद्ध काहीतरी घडलं की राग येणं स्वाभाविक आहे. राग आला आहे याचं भान मला आलं की रागाच्या भरात काही बोलण्याच्या आधी जर मी शरीरावर लक्ष दिलं तर माझ्या शरीरात अनेक बदल मला जाणवतात. छातीत भार जाणवतो, कुठेतरी जळजळ जाणवते, डोक्यात काहीतरी जाणवतं. आता जर मी त्या शरीरातल्या संवेदनांकडे लक्ष दिलं आणि आणि त्यावर कोणताही जाणीवपूर्वक विचार केला नाही, म्हणजेच प्रतिक्रिया केली नाही, हे नको असा विचार केला नाही, त्यावेळी मी माझ्या त्या मेंदूतल्या एका भागाला ट्रेनिंग देत असतो की जो सतत प्रतिक्रिया करत असतो. त्याला मी सांगतो की असं सतत प्रतिक्रिया करण्याची गरज नाही. आणि असं ज्यावेळी मी वारंवार सांगतो, म्हणजेच रोज 10 मिनिटं 20 मिनिटं असा सराव करतो. आज मेंदू संशोधनात पुन्हा असं लक्षात आलेलं आहे की ज्यावेळी मी असा एखादा माणूस रोज 20 मिनिटं अशा पद्धतीनं ध्यानाचा सराव करतो, शरीरावर लक्ष द्यायचं आणि शरीरात जे काही जाणवतंय त्यावर प्रतिक्रिया करायची नाही, असं 2 महिने एखाद्या व्यक्तीने सराव केला की त्याच्या मेंदूमध्ये रचनात्मक बदल झालेले आज न्यूरोसायन्सने दाखवून दिलेले आहेत. म्हणजेच त्याच्या मेंदूमध्ये जो भावनिक मेंदू असतो, जो प्रतिक्रिया करणारा असतो, जर प्रतिक्रिया सतत माणूस करत राहिला तर तो ओव्हर सेन्सिटिव्ह होतो, हायपर सेन्सिटिव्ह होतो, अधिक सक्रिय होतो आणि पेशी पातळीला त्याचा आकार वाढलेला देखील आजच्या तंत्रज्ञानानं पाहता येऊ शकतो. पण त्याच व्यक्तीने असा सराव रोज 20 मिनिटं असा 2 महिने केला तर तो जो काही पेशी पातळीवर सेल्युलर लेवलला झालेली जी काही ग्रोथ आहे ती पुन्हा नॉर्मलला येते. म्हणजेच मेंदूत रचनात्मक बदल होतो, म्हणजेच न्यूरोप्लास्टिसिटी. आपला मेंदू त्याला मिळणाऱ्या अनुभवानुसार सतत बदलत असतो. जर एखादी व्यक्ती सतत प्रतिक्रिया करत राहिली, तीव्र प्रतिक्रिया करत राहिली, हे हवं, हे नको, हे चांगलं, हे वाईट, आणि ही प्रतिक्रिया खूप तीव्र असेल तर तिच्या मेंदूतला तो भाग जो प्रतिक्रिया करणार आहे तो अधिक काम करू लागतो, तो अधिक सक्रिय होतो आणि त्यामुळे त्या व्यक्तीची भावनांची तीव्रता अधिक वाढते. मग आता हे देखील मेंदूच्या संशोधनात लक्षात आलेलं आहे की एखादी व्यक्ती खूप रागावलेली असेल, असं सुद्धा मेंदूला स्कॅनर लावले आणि तिला खूप राग आणणारे ज्या काही गोष्टी आहेत त्या घडवून आणले आणि त्याबरोबर त्या व्यक्तीला राग आला, त्यावेळी खूप तीव्र राग असताना मेंदूत काय घडतं ते आता लक्षात आलेलं आहे. मेंदूतला तो जो भावनिक मेंदूचा भाग असतो तो त्यावेळी खूप सक्रिय असतो, तिथे खूप इलेक्ट्रिक ऍक्टिव्हिटी दिसून येते, तिथे खूप अधिक मोठ्या प्रमाणात रक्तपुरवठा जात असतो. परंतु आपल्या प्रीफ्रंटल कॉर्टेक्स मध्ये एक भाग आहे ज्याला इमोशनल रेग्युलेशन सेंटर असं म्हणतात. तो भाग मात्र त्यावेळी निद्रिस्त असतो, काही काम करत नसतो. या उलट दुसरी एखादी व्यक्ती आहे जिला आपल्या मनात राग आला आहे याचं भान आहे, पण ती रागाच्या भरात अदवा तद्वा काही बोलत नाहीये. तिला भान आलंय की ही जी समोरची व्यक्ती असं वागते त्यामुळे मला राग आलेला आहे, पण त्या व्यक्तीशी आपण नंतर बोलूया, तिची काय भूमिका आहे ती समजून घेऊया. हे भान ज्यावेळी एखाद्या व्यक्तीला असतं आणि त्यामुळे ती रागाच्या भरात किंवा भीतीच्या भरात असं बेभान वागत नसते, त्यावेळी देखील मेंदू संशोधकांनी मेंदूचा स्कॅन केला, त्यावेळी असं लक्षात आलं की तो भावनिक मेंदू जो असतो तो सक्रिय असतोच, म्हणूनच त्यावेळी त्या व्यक्तीला राग आलेला असतो, पण तो तेवढा सक्रिय नसतो. याचं कारण या पुढच्या मेंदूच्या भागामध्ये एक इमोशनल रेग्युलेशन सेंटर आहे, त्याचं नाव अंटेरियल सिंग्युलेट कॉर्टेक्स. पुन्हा नाव लक्षात ठेवण्याची गरज नाही, परंतु असं एक मेंदूमध्ये असा एक भाग आहे जो आपल्या भावनांचं रेग्युलेशन करत असतो. तो जर नीट काम करत असेल तर मला राग येईल, पण त्या रागाची तीव्रता, वारंवारता आणि कालावधी हा खूप कमी असेल. राग येईल पण तो फार तीव्र नसेल, मला भान येईल की मला आता राग येतो आहे. त्याची कालावधी खूप अधिक नसेल, 5 मिनिटात माझा राग शांत होईल. आणि वारंवार राग येण्याची माझी जर सवय असेल तर ती देखील कमी होईल. हे पुन्हा आता मेंदू संशोधनात लक्षात आलेलं आहे. ही माहिती आपल्याला आज मिळालेली आहे, पण केवळ ही माहिती पुरेशी नाही, कारण ही माहिती देणं आणि घेणं म्हणजे मेंदूच्या एका ठराविक भागाला दिलेलं काम आहे. पण त्या भावना निर्माण करणाऱ्या मेंदूच्या भागाला जर शांत करायचं असेल तर केवळ माहिती पुरेशी नाही. त्यासाठी
शरीरात काय घडतंय, मनात काय घडत आहे, त्या दोन्हीचा एकमेकावर काय परिणाम होतो आहे, याकडे लक्ष देणं आवश्यक आहे. आता हे जे सर्व लक्ष देणं आहे, मी मगाशी म्हटलं तसं विचारात आपण असतो त्यावेळी आपण जरी ठरवलं असलं तरी सुद्धा अनेक जण जप करत असतात आणि जप केल्यानंतर जपाची माळ संपते त्यावेळी लक्षात येतं, अरे माळ संपली आणि मी जप नामस्मरणच करत होते का, तर नाही, यांत्रिकतेनं ते नाम घेतलं जातं पण विचारात विचार मात्र दुसरेच येत राहतात. आता हे जर कमी करायचं असेल, हे टाळायचं असेल तर आता आधुनिक तंत्रज्ञानानं आपल्याला आणखीन एक मार्ग दिलेला आहे आणि तो म्हणजे ऑडिओ ऐकून सराव करणं. म्हणजे आता जप करणं, नामस्मरण करणं हा सुद्धा हा सरावच आहे खरं म्हणजे. पण तो सराव नीट होत नाहीये. तो जर नीट होत असेल, नीट होणं म्हणजे काय, की ज्यावेळी माझ्या लक्षात येईल, अरे मी नामस्मरण करतो आहे पण माझं लक्ष विचलित झालंय, ओके, ते मान्य करायचं आणि पुन्हा लक्ष नामावर द्यायचं. त्यामुळे नामस्मरण करणं हे लक्ष देण्याचा सरावाचा सर्वात पहिला आणि सोपा मार्ग आहे. पण तो पुरेसा नाही, कारण नामस्मरण म्हणजे पुन्हा मी विचार मनात करत असतो, पण त्यामुळे शरीरात काय होतंय त्याकडे मी लक्ष देतो का, तर नाही लक्ष देत. आणि त्यामुळे आपल्याला अनेक तथाकथित आध्यात्मिक माणसं खूप रागीट आहेत असं पाहायला मिळू शकतं. याचं कारण विचार करणं म्हणजे नामस्मरण करणं, लक्ष देणं हे जरी त्यांनी नीट केलं तर त्यांचं लक्ष देण्याचं कौशल्य जे आहे, त्याचं जे केंद्र आहे ते विकसित होईल. पण भावनिक मेंदूवर त्याचा परिणाम होणार नाही. भावनिक मेंदूवर जर परिणाम व्हायचा असेल तर शरीरामध्ये जे काही घडतं आहे त्याकडे लक्ष द्यायला हवं. विशेषतः भावना असताना शरीरात काय घडतं आहे त्याकडे लक्ष द्यायला हवं. आणि असा सराव करण्यासाठी सुद्धा ऑडिओ ऐकून असा सराव करणं हे सोपं जातं. लक्ष देण्याचा कोणताही सराव करायचा असेल तर लक्ष विचलित झालंय हे लक्षात येणं महत्वाचं. आणि ज्यावेळी तुम्ही ऑडिओ ऐकता त्यावेळी ते लक्षात येतं. म्हणजे आपले असे ऑडिओ आहेत 10 मिनिटाचे की ज्यावेळी सूचना असतात, आता छातीकडे लक्ष द्या, आता पोटाकडे लक्ष द्या, आता उजव्या खांद्याकडे लक्ष द्या, असा आवाज ज्यावेळी तुमच्या कानावर पडतो त्यावेळी तुमचं लक्ष जरी विचारात असेल तरी ते पुन्हा तुम्ही शरीराकडे आणू शकता. आणि त्यामुळे आधुनिक तंत्रज्ञान ज्या माध्यमातून आपण हे ऑडिओ जगाच्या कोणत्याही भागात तुम्ही असलात तरी तिथे तुम्हाला हे ऑडिओ मिळू शकतं. पूर्वी असं तंत्रज्ञान नव्हतं आणि त्यामुळे पूर्वीचे जे संत होते त्यावेळी हे तंत्रज्ञान उपलब्ध असतं तर त्यांनी या तंत्रज्ञानाचा देखील वापर केला असता. पण त्यावेळी ते तंत्रज्ञान नव्हतं त्यामुळे ते पहिली पायरी सांगत होते, नामस्मरण घ्या, देवाचं नाव घ्या, कारण हे तंत्रज्ञान त्यावेळी उपलब्ध नव्हतं. मग जे देवाचं नाव योग्य प्रकारे घेत आहेत त्यांना ते पुढचा टप्पा सांगत होते आणि तो म्हणजे अजपाजप. म्हणजेच नाम श्वासाला जोडायचं, श्वास घेताना अर्धनाम आणि श्वास सोडताना अर्धनाम घ्यायचं, म्हणजे शरीराकडे लक्ष द्यायचं. तुम्हाला कधी सोहम साधना माहिती असेल, त्यामध्ये देखील असं श्वासावर लक्ष देणं असतं. सो एखाद्या शिष्यानं ती पातळी गाठली आहे हे ज्यावेळी त्या गुरूंच्या लक्षात येत होतं त्यावेळी ते शिष्याला समोर बसवून घेऊन अशा पद्धतीचं प्रशिक्षण देत होते. आज मात्र शिष्याला असं समोर बसवून घेऊन प्रशिक्षण देण्याची आवश्यकता नाही, कारण आज तंत्रज्ञान विकसित झालेलं आहे आणि त्यामुळे अशा पद्धतीचं शरीरावर लक्ष देण्याचा सराव तुम्ही ऑडिओ ऐकून देखील करू शकता, ज्याचा उपयोग आपलं लक्ष विचलित झालं आहे हे लवकर लक्षात येण्यासाठी होऊ शकतं. म्हणजेच अशा पद्धतीचा ऑडिओ ऐकून सराव हा एक प्रकारे चालायला मूल ज्यावेळी शिकत असतं त्यावेळी त्याला जसा वॉकर दिला जातो, त्याचा तोल जात असतो, तो तोल जाणं कमी व्हावं यासाठी वॉकर त्याने वापरला तर चालणं सोपं होतं. तसंच ऑडिओ ऐकून जर सराव केला तर आपलं लक्ष विचलित झालेलं आपल्या जे लक्षात येत नाही ते हळूहळू लवकर लक्षात येतं, हा एक फायदा. त्याचबरोबर लक्ष देण्याचे जे वेगवेगळे प्रकार आहेत, मी आता 3-4 प्रकार सांगितले. एक म्हणजे कृतीवर लक्ष देणं, दुसरं आत्ता बाहेर कोणते आवाज येत आहेत त्यावर लक्ष देणं, तिसरं शरीरावर लक्ष देणं, चौथं मनावर लक्ष देणं
मनात आता काय घडत आहे, कोणत्या भावना आहेत, कोणते विचार आहेत, त्याकडे लक्ष देणं. तर हे जे सरावाचे वेगवेगळे प्रकार आहेत, हे सुद्धा तुम्ही ऑडिओ ऐकून समजून घेऊ शकता. त्यातल्या सूचनानुसार तुम्ही ज्यावेळी सराव करता त्यावेळी हे सगळे टप्पे तुम्हाला आपोआपच समजत जातात. आणि मग तो जो काही सराव केलेला आहे तो एक केवळ कर्मकांड म्हणून ऑडिओ ऐकून सराव करायचा नाही. म्हणजे आपण असं म्हणतो की 10 मिनिटं ऑडिओ ऐकून सराव करायचा, म्हणजे लक्ष कुठे कसं द्यायचं ते समजून घ्यायचं. पण न्यूरोप्लास्टिसिटीसाठी केवळ ही 10 मिनिटं पुरेशी नाहीये. कारण उरलेले जे काही आपण जागे 16 तास असतो, तर 15 तास 50 मिनिटं जर आपण पूर्वीच्याच पद्धतीनं प्रतिक्रिया करत राहिलो तर या 10 मिनिटाचा फार काही फायदा होईल असं नाही. ही 10 मिनिटं लक्ष कसं द्यायचं ते समजून घेण्यासाठी, तो सराव करण्यासाठी आहेत. उरलेल्या 15 तास 50 मिनिटांमध्ये जर आपण 16 तास जागे असू तर त्यावेळी सुद्धा हा लक्ष देत राहण्याचा सराव पुन्हा पुन्हा करायला हवा. आणि मग ते 2-3 प्रकारे करायला हवा. एक म्हणजे महत्वाचा फरक आपल्या लक्षात यायला हवा की आता माझं लक्ष वर्तमान क्षणात नाही, हे माझ्या लवकर लक्षात येतं तर आपला सराव योग्य आहे. मग ते वर्तमान क्षणात लक्ष द्यायचं. दिवसभरामध्ये ज्या ज्यावेळी आपल्या लक्षात येईल की आपण अकारण विचारात आहोत त्यावेळी लक्ष वर्तमान क्षणात द्यायचं. दुसरी गोष्ट, मनातल्या भावनांकडे लक्ष द्यायचं दिवसभरामध्ये. आणि भावना ज्यावेळी अस्वस्थ करणाऱ्या असतील त्यावेळी शरीराकडे लक्ष द्यायचं. मगाशी सांगितलं की मनात अस्वस्थता असते त्यावेळी शरीरात अनेक बदल घडत असतात. आता जर आपण तिकडे लक्ष दिलं नाही तर आपण विचारातच राहत असतो. ते टाळण्यासाठी शरीरावर लक्ष द्यायचं. हे दिवसभरात करायला हवं. ज्या ज्यावेळी मन अस्वस्थ होईल, आपलं मन अस्वस्थ होणं स्वाभाविक आहे. मनासारखं झालं नाही, मना विरुद्ध झालं की मन अस्वस्थ होतं. मन अस्वस्थ झालं की शरीराकडे लक्ष द्यायचं. आता 10 मिनिटं लक्ष देण्याची गरज नाही. एखादा मिनिट, अर्धा मिनिट सुद्धा पुरेसा आहे. शरीराकडे लक्ष द्यायचं. छातीत काय जाणवतंय का, डोक्यात काय जाणवतंय का. ज्यावेळी ज्यावेळी माणूस असं लक्ष देतो त्यावेळी तो जे काही घडलं आहे त्याला कसा प्रतिसाद द्यायचा यासाठी एक स्पेस निर्माण करत असतो. आणि प्रत्येक माणसाच्या मेंदूमध्ये ही क्षमता आहे. अन्यथा ही स्पेस निर्माण केली नाही तर माणसा प्रतिक्रियेनंच वागत असतात. जे काही त्यांचं प्रोग्रामिंग असेल त्यानुसारच ते वागत राहत असतात. ते जर वागणं बदलायचं असेल तर ही स्पेस क्रिएट करायला हवी. आणि त्याचबरोबर शरीरात ज्यावेळी मला जाणवतं की छातीवर भार आलेला आहे आणि मी लक्ष देतो कुठे भार आलेला आहे, इथे आला आहे, इथे आला आहे, आणि त्यावर कोणताही विचार करत नाही, अरे बापरे भार आला आहे असा विचार करत नाही, त्यावेळी मी माझ्या त्या भावनिक मेंदूला ट्रेनिंग देतो की सतत प्रतिक्रिया करत राहण्याची गरज नाही. अन्यथा तो प्रतिक्रिया करत असतो आणि तो जो भार आलेला आहे त्याला सुद्धा तो प्रतिक्रिया करतो. त्यामुळे पुन्हा पुन्हा माझ्या शरीरात काही रसायनं पाझरतात आणि पुन्हा मनाची अस्वस्थता वाढत जाते, राग वाढत जातो, उदासी वाढत जाते, चिंता वाढत जाते. एक दुष्ट चक्र निर्माण होतं. शरीरात बदल झालेले असतात, त्याला मेंदू, माझा भावनिक मेंदू प्रतिक्रिया करतो, त्यामुळे पुन्हा रसायनं पाझरतात, पुन्हा ती भावना निर्माण होते, पुन्हा माझा मेंदू त्याला प्रतिक्रिया करतो. हे दुष्ट चक्र मी थांबवू शकतो. त्यासाठी दिवसभरामध्ये ज्या ज्यावेळी मन अस्वस्थ झालं त्यावेळी हा सराव करायला हवा. शरीराकडे लक्ष द्यायचं आणि अर्धा 1 मिनिट त्यावेळी कोणताही विचार मुद्दामून करायचा नाही. आणि मग विचार करायचा की आता हा जो समोरचा माणूस मूर्खासारखं बोलतो आहे त्याला मी कसा प्रतिसाद देऊ. मग जर चिडणं आवश्यक असेल तर चिडण्याचा आविर्भाव करायचा. म्हणजे आपण असं म्हणतो की रागाचा आविर्भाव असावा, स्वभाव नव्हे. स्वभाव प्रतिक्रिया म्हणून निर्माण होतो. आविर्भाव म्हणजे एखाद्या मुलाला, छोटा मुलगा आहे आणि तो काहीतरी त्रास देतो आहे, मुद्दामच नको ती गोष्ट करतोय, तर त्याच्यावर रागावून बोलायला हवं. पण त्यावेळी ते मी ठरवलेला प्रतिसाद असायला हवा की आता मला रागवायचं आहे. मग आता रागवायचं, मोठ्या माणसांवर असं रागवून काही उपयोग होतच असतो असं नाही. मग तो जो असं माणूस वागतो आहे त्याला आता कसा प्रतिसाद द्यायचा, आता त्याच्याकडे दुर्लक्षच करायचं का, काही विनोद करायचा का, कोणत्या पद्धतीनं त्याच्याकडे लक्ष द्यायचं, हे आपण ठरवू शकतो. मात्र हे ठरवण्यासाठी आपल्या मेंदूची जी सतत तीव्र प्रतिक्रिया करण्याची जी काही सवय आहे ती
बदलवणं आवश्यक आहे. आणि ती बदलवण्यासाठी ऑडिओ ऐकून सराव करणं हा एक अतिशय सोपा आणि प्रगत तंत्रज्ञानानं शक्य झालेला मार्ग आहे. आता असं ऑडिओ ऐकून सराव करण्याची मी म्हटलं तसं परदेशात हे सगळं संशोधन अधिक सुरुवात झालं, त्यामुळे इंग्लिश मध्ये असे असंख्य ऍप आहेत ज्यामध्ये असे ऑडिओ आहेत. ते ऑडिओ ऐकून तुम्ही सराव करू शकता. म्हणजे मी इंग्लिश ऍपची काही उदाहरणं तुम्हाला नावं सांगतो. 10% हॅपियर नावाचा एक ऍप आहे. म्हणजे त्याच्या लेखकाची तो जो निर्माण करता आहे त्याची सुद्धा गोष्ट खूप छान आहे. त्याचं नाव डॅन हॅरिस. तो पत्रकार होता आणि टीव्हीवर तो कार्यक्रम करायचा आणि टीव्हीवर कार्यक्रम करता करता त्याला पॅनिक अटॅक आला, भीतीचा झटका आला. आणि मग त्या भीतीचा झटका कमी करण्यासाठी त्याने औषधं घेतली, अनेक उपाय केले, पण त्या सर्वापेक्षा हे लक्ष देण्याचा सराव जो आहे, ज्याला इंग्लिशमध्ये माइंडफुलनेस म्हणतात, तो त्याने सराव केला आणि त्याचा तो त्रास दूर झाला. आणि म्हणून मग त्याने अशा पद्धतीचं ऍप निर्माण केलेलं आहे. त्याने एक पुस्तक लिहिलेलं आहे आणि त्या पुस्तकाचं नाव देखील 10% हॅपियर असं आहे. म्हणजे मी आता 100% आनंदी कोणीच असू शकत नाही. काही वेळा मनात अस्वस्थता असणं हे स्वाभाविक आहे. पण मी आता अधिक 10% आनंदी झालो असं तो सांगतो. आणि त्याने ऍप निर्माण केलेलं आहे ज्यामध्ये इंग्लिश ऑडिओ आहेत. 1 वर्षाच्या त्याच्या सबस्क्रिप्शनची फी 8,500 रुपये आहे. 8,500 रुपये. तर मी म्हटलं तसं मला मेंदू संशोधनाचा अभ्यास करण्याची गेली 15 वर्ष मी हा अभ्यास करतो आहे. आणि ज्यावेळी माझ्या असं लक्षात आलं की अशा पद्धतीनं ऍप मधले ऑडिओ ऐकून सुद्धा माणसं लक्ष देण्याचा सराव करू शकतात आणि त्यांच्या मेंदूचं प्रोग्रॅमिंग बदलवू शकतात. त्यावेळी 4 वर्षापूर्वी मी असं ठरवलं की केवळ इंग्लिश ऍप आपण का वापरायची, आपल्या भाषेमध्ये सुद्धा असं ऍप करायला हवं. आणि म्हणून साई माइंड नावाचं ऍप आपण तयार केलेलं आहे ज्यामध्ये हेच लक्ष देण्याचा सराव कसा करायचा याचे वेगवेगळे ऑडिओ जे मराठीमध्ये आहेत, हिंदीमध्ये आहेत, तसेच इंग्लिशमध्ये देखील आहेत. हे ऍप आपण गेल्या 3-4 वर्ष वापरतो आहोत. या ऍप मधूनच काही आपण कोर्स देतो की ज्यांना हे दुसऱ्याला शिकवायचं आहे ते सुद्धा त्यातले काही ऑडिओ विशेष ऐकू शकतात. त्यांना कालिदास विद्यापीठाचं सर्टिफिकेट मिळतं. त्याचबरोबर ज्याला दुसऱ्याला असं शिकवायचं नाही पण मला माझा त्रास कमी करायचा आहे किंवा मला अधिक आनंदी व्हायचं आहे, 10% 15% माझा आनंद वाढवायचा आहे, तर तुम्ही या ऍप मधले ऑडिओ ऐकून सराव करू शकता. आणि हा सराव काही काळासाठीच आवश्यक असतो. जसं वॉकर कायमचा वापरायचा नसतो. एकदा त्या मुलाला तोल सांभाळता यायला लागला किंवा एखाद्याला ऍक्सिडेंट झाल्यानंतर सुद्धा वॉकर वापरावा लागतो ज्यावेळी पाय दुबळा असतो. पण पायामध्ये शक्ती आली की तो वॉकर आता बाजूला ठेवायचा. तसंच हे जे ऑडिओ आहेत हे ऑडिओ वॉकर सारखे आहेत, कुबडी सारखे आहेत. पायामध्ये शक्ती नाही आहे म्हणजेच मन विचलित झालं आहे हे लक्षात येत नाहीये किंवा शरीराकडे लक्ष द्यायचं म्हणजे काय हे समजत नाहीये, म्हणून ते ऑडिओ वापरायचे आहेत. एकदा तुम्ही 3 महिने 6 महिने वर्षभर याचा सराव केला की तुमच्या मेंदूमध्येच ती केंद्र विकसित होणार आहेत आणि त्यानंतर हे ऑडिओ ऐकण्याची गरज नाही. जसं आपल्याला वेगानं चालायचं असेल तर वॉकर बाजूलाच ठेवायला हवा. वॉकर घेऊन आपण वेगानं चालू शकत नाही. तसंच एकदा तुमच्या लक्षात आलं, तुमच्या मेंदूला काही प्रमाणात तुम्ही ट्रेनिंग दिलं आणि पायातली शक्ती वाढली की आपण जसं वॉकर बाजूला ठेवतो तसं मेंदूतल्या इमोशनल रेग्युलेशन सेंटरला, अटेन्शन सेंटरला तुम्ही हे ऑडिओ ऐकून सराव करून पुरेसा व्यायाम दिला आणि ते विकसित झाले की नंतर ते ऑडिओ ऐकून सराव करण्याची आवश्यकता नाही. सराव करण्याची आवश्यकता आहे, ऑडिओ ऐकण्याची गरज नाही. आता ऑडिओ न ऐकता सुद्धा तुम्ही सराव करू शकता. हा जो काही सराव आपण शिकणार आहोत तो आयुष्यभर करणं आवश्यक आहे. म्हणजे काय, हे औषध घेण्यासारखं नाहीये. एखाद्याला अँझायटीवर औषध दिलं जातं आणि अँझायटी कमी झाली की ते औषध हळूहळू कमी करता येत. तसं हे नाही. याचं कारण जर आपण पुन्हा हा सराव बंद केला, म्हणजेच पूर्वीसारखं आपण पुन्हा प्रतिक्रिया करायला लागलो, तर पुन्हा न्यूरोप्लास्टिसिटीच्या नियमानुसार
पुन्हा आपल्या मेंदूतला प्रतिक्रिया करणारा भाग अधिक सक्रिय होईल. आणि म्हणून हा जो सराव करायचा आहे तो आयुष्यभर करायचा आहे. मेंदू जोपर्यंत सजग आहे तोपर्यंत हा सराव रोज काही वेळ तरी करणं आवश्यक आहे. रोज 5-10 मिनिटं मुद्दाम वेळ देऊन सराव करायचा आणि इतर वेळी दिवसभरामध्ये वेळ द्यावा लागत नाही. आपण जे काही करतो आहोत तिथे लक्ष द्यायचं. मन अस्वस्थ झालं की शरीरावर लक्ष द्यायचं. मनात कोणते विचार येत आहेत ते आपोआप येणाऱ्या विचारांकडे लक्ष द्यायचं. याचं केवळ भान लागतं. त्यासाठी वेगळा वेळ द्यावा लागत नाही आणि ते भान आपण आयुष्यभर ठेवणं अपेक्षित आहे. आज न्यूरोसायन्स मध्ये असे लेख लिहिले जातात. व्हाय बुद्धा वॉज मेडिटेटिंग. बुद्धाचे आपण ज्या वेगवेगळ्या इमेज पाहतो त्या नेहमी ध्यानावस्थेतल्या असतात. आपल्याला हे माहिती आहे की बुद्ध निर्वाण प्राप्तीला गेलेला होता. मग तो ध्यान का करत होता? कारण त्याने ध्यान करणं बंद केलं असतं तर निर्वाण प्राप्तीच्या वेळी मेंदूमध्ये जे काही बदल होतात ते बदल पुन्हा रिव्हर्स झाले असते आणि तो सामान्य माणूस तुमच्या आमच्यासारखा झाला असता. आणि त्यामुळे आपल्याला हे समजून घ्यायला हवं की आपला मेंदू सतत बदलत असतो. आपल्या मेंदूला जो काही आपण अनुभव देतो त्यानुसार तो बदलत असतो. त्याला कोणता अनुभव द्यायचा हे ती व्यक्ती, प्रत्येक माणूस ठरवू शकतो. आणि हे जे वेगवेगळे अनुभव आहेत ते आपण ऑडिओ ऐकून जर सराव केला तर आपण आपल्या हे जे काही लक्ष देण्याचं कौशल्य आहे, शरीराकडे लक्ष द्यायचं, भावनांकडे लक्ष द्यायचं, मनातल्या आपोआप येणाऱ्या विचारांकडे लक्ष द्यायचं आणि त्यावेळी शरीरात काय बदल होतात त्याकडे लक्ष द्यायचं. तर हे सगळे बदल आपल्याला हळूहळू समजू लागतात. यासाठी मराठी ऍप जे आहे त्याचं स्पेलिंग आहे, जर तुम्ही ग्रुपवर असाल तर त्याची लिंक मी पाठवतो. पण जर तुम्हाला प्ले स्टोअर मध्ये ते बघायचं असेल तर त्याचं स्पेलिंग आहे SIPE स्पेस MIND, साईप माइंड. तर त्यामध्ये वेगवेगळे प्रोग्राम आहेत. 6 महिन्याचा प्रोग्राम आहे. ज्यांना काही फारसा त्रास नाहीये त्यांना केवळ हा सराव अनुभवण्यासाठी तो 6 महिन्याचा सराव प्रोग्राम पुरेसा आहे. त्याची फी 500 रुपये आहे. 9 महिन्याचा प्रोग्राम आहे. ज्यांना काही थोडीशी अस्वस्थता आहे, मानसिक तणाव आहे, त्यांना हा प्रोग्राम आवश्यक आहे. त्याची फी 900 रुपये आहे. आणि जर काही त्रास असेल, अँझायटी असेल, ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर असेल, पॅनिक अटॅक्स असतील तर 1 वर्षाचा प्रोग्राम आवश्यक आहे. त्यामध्ये अधिक काही असा त्रास असताना वापरायचे ऑडिओ आहेत. त्याची फी 1 वर्षासाठी 1,500 रुपये आहे. मी मगाशी सांगितलं 10% हॅपियरची 1 वर्षाची फी 8,500 रुपये आहे. पण आपण सामान्य माणसं आहोत आणि त्यामुळे एवढी फी देण्याची आपली तयारी नसते. केवळ 1,500 रुपये देऊन तुम्ही 1 वर्षासाठी तो प्रोग्राम घेऊ शकता. म्हणजे दिवसाला तुम्ही 5 रुपये खर्च करत असता. त्या ऍपची लिंक मी ग्रुपवर पाठवतो आणि पुढील काळात त्याविषयी तुमच्या मनात काही प्रश्न असतील, शंका असतील तर त्यावर देखील आपण व्हॉट्सअपवर चर्चा करत राहू. परंतु अशा पद्धतीनं लक्ष देण्याचा सराव हा खरं म्हणजे प्रत्येक माणसाला शिकवणं आवश्यक आहे. म्हणजेच शाळेमध्ये जसं भूगोल, इतिहास, गणित शिकवलं जातं तसंच लक्ष कुठे कुठे द्यायचं, भावनांकडे लक्ष द्यायचं हे देखील शिकवणं आवश्यक आहे. आणि हे तुम्ही तुमच्या मुलांना देखील शिकवू शकता, तुमच्या आजूबाजूच्या व्यक्तींना शिकवू शकता. तर तो एक एक्झरसाइज करू आणि मी माझं बोलणं थांबवतो. त्यानंतर तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता. तर भावनांकडे लक्ष द्यायचं म्हणजे काय त्याचा एक्झरसाइज आता आपण करूया. भावनांकडे लक्ष द्यायचं म्हणजे आपल्या मनस्थितीकडे लक्ष द्यायचं. आत्ता मला कसं वाटतं आहे असं स्वतःला प्रश्न विचारायचा. म्हणजे मनात कोणतीही भावना नसली तरी आपली काही ना काही मनस्थिती, मूड हा कायम असतोच. तो मूड कसा आहे, आत्ता छान वाटतंय की वाईट वाटतंय, असा स्वतःला पहिला प्रश्न विचारायचा. मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो की तुम्ही देखील आत्ता तुमच्या मनाला असा प्रश्न विचारा की आत्ता मला छान वाटतंय की वाईट वाटतंय. आता काही जणांना त्यावेळी आत्ता काहीच वाटत नाही असं वाटत असू शकतं, म्हणजे न्यूट्रल, 0, तर म्हणजे वाईट वाटत नाही आहे.
वाईट वाटत असेल तर ओके, वाईट वाटणं सुद्धा लपवून ठेवण्याची काही गरज नाही. किती वाईट वाटतंय ते त्याला नंबर द्यायचा. ज्यावेळी वाईट वाटतं आणि एखादी व्यक्ती रडत असते त्यावेळी त्याला आपण -5 असा नंबर देतो. आता तुम्ही कोणी असं रडत नसाल त्यामुळे -5 नंबर देण्याची शक्यता नाही. पण अर्ध्या तासापूर्वी मी रडत होते तर त्यावेळी माझा -5 नंबर होता, पण आता -4 आहे, -3 आहे, -2 आहे, असा नंबर तुम्ही तुमच्या मनस्थितीला देऊ शकता. ज्यावेळी काहीच वाटत नसेल, म्हणजे थोडस तरी छान वाटत असू शकतं, तर मग तुम्ही +1 असा नंबर देऊ शकता. आणि ज्यावेळी आपण खूप छान वाटत असेल, खूप आनंदामध्ये आपण असू, असंही आनंदाचे अनुभव आपल्याला कधी ना कधी येत असतात. ज्यावेळी आपण गाणं म्हणत असतो, डान्स करत असतो, खेळत असतो, काही व्यक्ती भाषण देत असताना सुद्धा +5 ला असू शकतात. त्यावेळी ज्यावेळी खूप आनंद असतो, सेक्शुअल ऍक्टिव्हिटी असताना सुद्धा असा +5 चा आनंद असू शकतो. पण असा असत नाही म्हणून कपल्स आता माझ्याकडे येतात, त्याची देखील हीच कारणं आहेत. तर ज्यावेळी खूप आनंद असतो त्यावेळी त्याला नंबर असतो +5. पण ज्यावेळी असा आनंद, ज्यावेळी +5 आनंद असतो त्यावेळी आपल्याला त्या आनंदाला नंबर देण्याचंही भान नसतं. त्यापेक्षा थोडा कमी आनंद +4, +3, +2, +1. थँक्यू विनोद सर, तुम्हाला ही संकल्पना समजली आणि तुम्ही तुमचा नंबर कळवलात. मी सर्वांना अशी विनंती करतो की त्यांना आत्ता या क्षणी त्यांची जी काही मनस्थिती असेल तो नंबर आत्ता इथे चॅट मध्ये कळवा. जर समजलं नसेल तर पुन्हा विचारा, मी पुन्हा सांगतो. काही त्यामध्ये नंबर चुकला म्हणून हे काही गणित नाही. आपल्याला आपल्या भावनांपासून अलग होऊन नंबर देणं हे इथे अपेक्षित आहे. आणि त्यामुळे जो काही नंबर चांगलं वाटत असेल तर +1 ते +4 मधला कोणताही नंबर. आता इथे 2 नंबर म्हणजे अधिक असं मी गृहीत धरतो. सो जो काही नंबर तुमचा असेल तो अधिक आणि वजा. जर चांगलं वाटत नसेल, वाईट वाटत असेल तर वाईट वाटणं हेही स्वाभाविक आहे. सतत आपल्याला चांगलं वाटत राहावं ही अपेक्षा चुकीची आहे. तर तो वाईट वाटतं, किती वाईट वाटतं. ज्यांनी इथे आता -1, -2 असे नंबर कळवले त्यांचं देखील अभिनंदन. आता हेच दिवसभरात असं करायचं आणि ज्यावेळी वजा नंबर आहे तर त्यावेळी शरीराकडे लक्ष द्यायचं. ज्यांनी ज्यांनी आता वजा नंबर कळवला आहे त्यांनी आता त्यांच्या स्वतःच्या शरीराकडे लक्ष देऊन पहा, छातीकडे लक्ष द्यायचं. आणि छातीकडे लक्ष द्यायचं म्हणजे काय, आपण छातीवर असा हात ठेवला की त्या हाताचा स्पर्श आपल्याला समजतो. हा स्पर्श छातीला समजत असतो. स्पर्श ही समजायला सर्वात सोपी संवेदना आहे. त्याबरोबर अन्य काही आता छातीत जाणवतंय का? जडपणा वाटतोय का, धडधडतंय का, दुखतंय का, जळजळतंय का, त्याकडेही लक्ष द्यायचं. जर तुम्ही यापूर्वी असा सराव केलेला नसेल तर असं लगेच आता काही समजेल असं नाही. पण ज्यावेळी आपण बॉडी स्कॅनचा सराव करू लागतो त्यावेळी मनात एखादा जरी अस्वस्थतेचा विचार आला तरी लगेच शरीरात होणारे बदल आपल्याला समजू लागतात. आणि त्याकडे आपण लक्ष दिलं आणि त्यावर कोणताही विचार केला नाही की शरीरातल्या संवेदना सुद्धा बदलत आहेत हे आपल्या लक्षात येतं. आणि ती जी मनाची अस्वस्थता आहे, -4 असेल तर ती -3, -2 अशी येऊ लागते आणि आणि आपण अधिक आनंदी होऊ लागतो. त्यामुळे पहिला टप्पा, पहिला सराव आपल्याला अधूनमधून आपल्या मूडकडे, आपल्या मनस्थितीकडे असं लक्ष देत राहिला. आणि आता त्याला काही फार वेळ लागला का? नाही, अर्धा मिनिट सुद्धा त्याला लागत नाही. त्याचं केवळ स्मरण आवश्यक असतं. आणि आधुनिक तंत्रज्ञानानं आपण तेही स्मरण ठेवू शकतो. 5 अलार्म लावून ठेवायचे आणि तो अलार्म वाजला की मूडला नंबर द्यायचा. आता मला कसं वाटतं हे, तो नंबर द्यायचा. आणि त्याचा पुढचा टप्पा, ज्यावेळी मूड नसेल चांगला, मन अस्वस्थ असेल त्यावेळी शरीराकडे लक्ष. त्या शरीराकडे लक्ष देणं आणि शरीरातल्या संवेदना समजणं यासाठी मात्र ऑडिओ ऐकून सराव करणं अधिक आवश्यक आहे. तरच आपल्याला शरीरात होणारे सूक्ष्म बदल हे समजू लागतात. आणि ते बदल जर आपल्याला समजू लागले तरच आपण आपल्या भावनिक मेंदूला ट्रेनिंग देऊ शकतो. ज्याला ट्रेनिंग द्यायचं आहे त्याची भाषा आपल्याला माहित असली पाहिजे.
आपल्या भावनिक मेंदूची भाषा आहे शरीरातल्या संवेदना आणि मनातले विचार, त्याला तो प्रतिक्रिया करत असतो. आणि त्यामुळे ते जाणून त्याला प्रतिक्रिया न करणं हे आपल्याला काही वेळ तरी आपण थांबवू शकतो आणि भावनिक मेंदूला ट्रेनिंग देऊ शकतो. असं जर केलं तर आपल्या सर्व ज्या काही अस्वस्थता, भावनिक त्रास आहेत हे पूर्णतः बरे होऊ शकतात. आणि ज्यांना त्रास नाही आहे त्यांची देखील इफेक्टिव्हनेस, इफिशियन्सी अधिक वाढते, आत्मभान विकसित होतं. कारण मला माझ्या स्ट्रेंथ, विकनेस समजू लागतात. त्याचबरोबर उत्स्फूर्तता अधिक विकसित होते, स्पॉन्टॅनिटी वाढते. स्पॉन्टॅनिटीसाठी मन वर्तमान क्षणात असणं आवश्यक असतं. आपलं भूतकाळातलं ओझं दूर करणं आवश्यक असतं आणि ते या सरावानं शक्य होतं. आणि त्यामुळे ज्याला असा भावनिक त्रास नसेल त्यांनी देखील असा सराव करायला हवा. त्यामुळे आपण अधिक आनंदी, अधिक प्रभावी होऊ शकतो. आणि भावनिक त्रासकर म्हणजे प्रत्येकालाच असतात, काही जण ते मान्य करत नसतात. या त्रासदायक भावनांची, राग, भीती, चिंता, उदासी यांची तीव्रता, वारंवारता आणि कालावधी ऑडिओ ऐकून अशा पद्धतीने सराव केला की कमी होतात. आणि त्यामुळे अशा पद्धतीचा लक्ष देण्याचा सराव हा आपल्या मेंदूला दिलेला व्यायाम आहे. आपण असा व्यायाम केला, बायसेपला व्यायाम केला, असे डंबेल्स मारले की आपला बायसेप विकसित होतो. पूर्वी असं वाटत होतं की हे केवळ शरीराच्या स्नायूबद्दलच शक्य आहे. आधुनिक संशोधनानं असं लक्षात आणून दिलं आहे की केवळ शरीराच्या स्नायूबद्दलच नाही, मेंदूमध्ये सुद्धा हे शक्य आहे. मेंदूला मी जो व्यायाम देईन त्यानुसार मेंदूतले ठराविक भाग मी विकसित करू शकतो आणि ठराविक भागांची जी अधिक सक्रियता असेल ती कमी करू शकतो. हे आपण प्रत्येकानं करूया, स्वतः करूया, त्याचा अनुभव घेऊया आणि हे अधिकाधिक माणसांपर्यंत पोहोचवूया. धन्यवाद.